पहिला फोर्स आला होता 2011 मध्ये. म्हणजे तेव्हा सुद्धा जॉन अब्राहमला ॲक्टिंग वगैरे येत नव्हतीच, पण त्यानंतर म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये त्याने काही अशा सिनेमांची निर्मिती केली, म्हणजे विकी डोनर असेल किंवा मद्रास कॅफे असेल. त्यामुळे काय झालं, त्याची इमेज थोडीशी बदलली किंवा चांगली झाली. पण आता पुन्हा फोर्स 2 करून त्याने अभिनेता म्हणून निराशा केलीच आहे, पण निर्माता म्हणून सुद्धा निराशा केली. कोणी कितीही फोर्स करू दे, हा सिनेमा बघायलाच पाहिजे असं काहीही नाही. फोर्समध्ये जो ACP यशवर्धन होता ना, तो त्या बायकोच्या मृत्यूनंतर फुल सटकलाय म्हणजे अभी उसको दर्द ही नाही होता. म्हणजे खांद्यामध्ये त्याच्या खिळा घुसलेला आहे, खिळा, पण त्याचं त्याला काही नाही, त्याची फायटिंग सुरूच आहे. तर म्हणजे तो जो असा सटकलेला जॉन अब्राहम आहे, त्याचा मित्र असतो चायनामध्ये रॉ एजंट. म्हणजे आता बघा बॉलिवूडचा फोकस पाकिस्तानकडून कसा चायनाकडे सरकलाय ते. तर तिकडे चायनामध्ये अशा एकापाठोपाठ एक रॉ एजंटचा खून होतोय. आता आपल्या मित्राचा खून झालाय, त्याचा बदला तर घ्यायला पाहिजे. म्हणून मग जॉन अब्राहम जातो रॉ ऑफिसमध्ये. तिकडे त्याला सोनाक्षी सिन्हा भेटते. मग ते दोघे जण एका मिशनवर जातात, परदेशात जातात. मग तिकडे त्यांना विलन भेटतो. मग आपल्याला झोप येते. हो, म्हणजे स्टोरीज पुढे अशी जात असते की आपण स्वतःला झोपण्यापासून थांबूच शकत नाही. तुम्हारी कंट्री बिना रॉ के कैसी होगी? 2 दिन में मैं रॉ से ऐसा बदला लूंगा जिसे इंडिया कभी भूल नहीं पाएगा. बरं, एवढी लोक मरतायत, गाड्या उडतायत, स्फोट होत आहेत, पाठलाग चाललाय, कुठे परदेशात, कुठे तो विलन हिरो एका पाठोपाठ एक पळतायत. हे सगळं कशासाठी? म्हणजे शेवटी जेव्हा आपल्याला कारण कळतं ना, तेव्हा तर आणखी त्रास होतो. अहो, डोंगर पोखरून उंदीर काढलाय हो लोकांनी. एक गंमत म्हणजे जॉन अब्राहम ज्या सिनेमात हिरो आहे, त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाचं नाव अभिनय असावं. म्हणजे केवढा मजेशीर योगायोग आहे. नाही हो, नाही. म्हणजे जॉन अब्राहम कसं आहे माहिती आहे का, तो सगळ्या प्रकारच्या भावना एकाच एक्सप्रेशनमध्ये देऊ शकतो. म्हणजे केवढी मोठी देणगी आहे त्यालाही. अहो, खरं तर ना त्याच्याकडे फक्त पिळदार मसल्स आणि त्याच जोरावर तो इंडस्ट्रीमध्ये टिकून आहे. फोर्समध्ये जसं होतं, 5 वर्षांनी फोर्स 2 मध्ये सुद्धा तेच केलंय त्याने. पण सोनाक्षी सिन्हाचं काय की अकिरासारखा सिनेमा केल्यानंतर हा रोल तिच्यासाठी काहीच नाही आहे. म्हणजे कुठलीही हिरोईन करू शकेल असा रोल तिच्या वाट्याला आलाय. मर्दानी जो सिनेमा होता राणी मुखर्जीचा, त्यामध्ये विलन होता ताहिर राज भसीन. तोच या सिनेमात विलन आहे. म्हणजे ॲक्टिंग वगैरे बरी करत होतो, पण त्याचं जे कॅरेक्टर आहे किंवा ज्या पद्धतीने तो काय काय विलनगिरी करत असतो ते एवढं इलॉजिकल आहे ना. म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून आपण किती गोष्टी माफ करायचं ना. बरं, सिनेमात चांगल्या गोष्टी काय आहेत? तर सिनेमात लोकेशन चांगले आहेत, सिनेमॅटोग्राफी चांगली आहे आणि काही प्रमाणात संवादांवर बरं काम झालंय. घर बेचते और बिना खिड़की वाले कमरे में रहने की आदत डाल. कॅमेरामनने क्लायमॅक्सला एक प्रयोग केलाय. म्हणजे ज्याला पॉइंट ऑफ व्ह्यू पद्धतीचं शूट म्हणतात किंवा फर्स्ट पर्सन पर्स्पेक्टिव्ह असं शूट म्हणतात, त्या प्रकारात फाईट सिक्वेन्स शूट केलेला आहे. म्हणजे हॉलिवूड प्रेक्षकांना त्यात काय अप्रूप वाटणार नाही, पण बॉलिवूड प्रेक्षकांना थोडं नाविन्य वाटू शकेल. एकंदरीत रॉ या विषयावरचा हा सिनेमा अगदीच रॉ आहे. अशा या फोर्स 2 ला मी देतोय पॉपकॉर्न 2. आणि आता आपल्या अद्भुत कट्यार कॉन्टेस्ट बद्दल आधी मी विजेते घोषित करतो. यावेळेचे आपले विजेते आहेत स्मिता बोरकर आणि रोहन फडके. विजेत्यांचं अभिनंदन. आणि तुम्हाला कट्यार काळजात घुसलीची स्पेशल DVD मिळणार आहे व्हिडिओ पॅलेसच्या सौजन्यानं. पण त्यासाठी तुम्हाला मेल करायला लागेल popcorn@adbhutcreatives.com. आणि आता यावेळेचा प्रश्न, आपला या आठवड्यातला प्रश्न आहे की कौल या सिनेमात कोणती भूमिका करायला किशोर कदम यांना आवडलं असतं. कौल या सिनेमाचा जो स्पेशल रिव्ह्यू आहे त्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळेल. आणि मग ते उत्तर, अचूक उत्तर तुम्ही इथेच खाली कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. अचूक उत्तर दिलं तर कट्यार काळजात घुसलीची DVD मिळेल. तुम्हाला अचूक उत्तर द्यायचं आहे 22 नोव्हेंबरपर्यंत. 25 नोव्हेंबरला आम्ही विजेत्यांची नावं जाहीर करू. मी काय म्हणतो, मी काय तुम्हाला कधी फोर्स केलाय का? फोर्स 2 पण नाही केलाय मी तुम्हाला कधी. मग तुम्ही लाईक करा. आम्ही तुम्हाला फक्त विनंती करतोय की तुम्ही शेअर करा. आम्ही फोर्स नाही करत आहोत. तुम्ही कमेंट टाका, सबस्क्राईब पण करा. हे बघा, आम्ही फोर्स अजिबात करत नाही आहोत. तुम्हाला आवडलं तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता.